गाईज, वेलकम बॅक टू VS व्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असाल. तर मागचा पार्ट पाहिलेला असेल तुम्ही, तर त्या पार्टमध्ये आपण तयारी वगैरे हे सगळंच पाहिलेलं आहे. तर अजून काय आपली फॅमिली इंट्रोड्यूस झालेलीच नाही आहे, म्हणजे माहेरची फॅमिली. सो या पार्टमध्ये आपण बघूयात आणि त्यानंतर याच्यामध्ये आत्या वगैरे सगळं भेटणार आहेत बघायला, म्हणजे पाळण्याच्या खाली कोणची आत्या बसली आहे. सो पाहूयात आपण. तर असंच कंटिन्यू करा व्हिडिओ. तर पाळणा हलवत बाळ झोपलेलं आहे म्हणजे, आणि आता त्याला पाळण्याच्या खालून घ्यायचं आहे. म्हणजे असं 5 वेळेस घेतात, राम घ्या लक्ष्मण घ्या हे असं म्हणत असतात. सो ते चालू आहे आत्ता. आणि त्यानंतर जी आत्या खाली बसली आहे ती कान फुकत असते बाळाचे. बाकी जे काय आहे म्हणजे मी हे घेऊन येईल ते घेऊन येईल असं म्हणत असते. तर खाली पाळण्याच्या बसलेली ती म्हणजे माझी मम्मी. तर मम्मी सगळ्यात मोठी आहे त्यांच्यामध्ये. सो सगळ्यात मोठी आत्या होईल ती बाळाची. तर आता बाळाचं नाव काय ठेवलं आहे, तर बाळाचं नाव आहे कियान. तर मी आत्ताच सांगून टाकते तुम्हाला, कारण रिव्हील करायचं होतं. तर असं नेम प्लेट वगैरे नाही आहे, काही सिम्पल होतं सगळं नाव ठेवायचं म्हणजे. तर हे गावाकडची पद्धत आहे, अशी कानात बोलतात नाव बाळाच्या. तर मम्मीनं बोललं होतं, आता त्यांचं फिक्स होतं आधी काय नाव ठेवायचं आहे, तर ते फक्त मम्मीनं कानात बोलायचं असतं बाळाच्या. सो ते नाव ठेवलेलं त्यांनी कियान. आणि पहिल्या मुलीचं नाव त्यांच्या क्रांती आहे. तर त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. तर इथं आता जी आत्या आहे खाली बसलेली, तर तिनं जेव्हा नाव फुकते कानामध्ये तेव्हा बाकीच्या बायका तिला पाठीमध्ये हाणत असतात. तर आमची मामी मागं थांबलेली, पण मी तिच्या साईडला आहे. आणि त्यानंतर तिनं बाळ घेतलं, हे आत्ता हातामध्ये आहे ती पण माझी मावशी आहे 3 नंबरची. तर ती पण थांबली आहे, कारण मामीला काय हाणून द्यायचं नाही आहे मम्मीला. सो आम्ही इथं थांबलेलो. मी तिला एवढं पकडते, पण ती एवढी अशी वीक दिसती आहे, पण खूप स्ट्रॉंग आहे ती काय मला पकडत नव्हती. पण फायनली तिनं खूप मारलेलं आहे मम्मीला. आणि असं हे मज्जा मस्ती मस्त चालू असतं गावाकडे असंच. आणि फॅमिली मेंबर जेवढी फॅमिली मोठी असेल ना तेवढं म्हणजे छान वाटतं. तर मम्मी आता बाळाचं नाव वगैरे घेते, कानात बाळाचं नाव सांगते. नंतर बाकी जे काय आहे कार्यक्रम ते चालूच आहे अजून. तर बस का आता सगळं कार्यक्रम झालेला आहे बघा. आणि सगळे निघालेत बघा आता बाहेर हळूहळू. हे बघा झोपलाय आता, हा बघा कसं बम झोपलाय. हे बघा ते उठलाय ना आता, हे झोपलाय आमचा शंभू. तुला झोपायचं पाण्यात, झोपायचं तुला
तू झोपली. तर फायनली कार्यक्रम सगळा आटपलेला होता आणि त्यानंतर आधी शंभू झोपलेला होता जोपर्यंत कार्यक्रम चालू होता तोपर्यंत, आणि त्यानंतर उठला तो. तर सगळे मग बसलो होतो आम्ही गप्पा वगैरे मारत, जेवण वगैरे केले आणि सगळे एकत्र आल्यावर थोडंसं लेटच झाला झोपायला. तर शंभू वगैरे झोपला होता घरी आल्यानंतर. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.